असं म्हणतात, या जगात काही अशा जागा आहेत जिथे जाणे ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक असते. आणि तिथे गेल्यावर आपले सगळे आयुष्य बदलून जाते. असेच काहीतरी माझ्या मित्रासोबत घडले होते. तर नमस्कार मंडळी, मी निलेश तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. तर चला मग हा भयानक अनुभव आपण त्याच्याच तोंडून ऐकू. मी योगेश, मूळचा मी कोकणातला. काही वर्षापासून मी मुंबईत जॉब करतो. तसं या जगात भूत आहेत याच्यावर माझा कधीच विश्वास नव्हता. पण जी भयानक घटना माझ्यासोबत घडली, ती घटना आठवली तरी माझ्या अंगावरती काटा येतो. ही घटना 10 वर्षापूर्वीची आहे. ते दिवस पावसाळ्याचे होते. कामानिमित्त मी कोकणातल्या गावी गेलो होतो. गावी गेल्यामुळे घरातले सगळे आनंदी होते. मी पण दिवसभरात माझे काम करून घेतले. रात्रीचे जेवण करून आम्ही सगळे मित्र कट्ट्यावर गप्पा मारत बसलो. गप्पा मारता मारता नदीवर जाऊन खेकडे आणि मासे पकडण्याचा प्लॅन झाला. मी लगेच घरी जाऊन आईला सांगून निघालो. निघता निघता आई म्हणाली, लवकर या, जास्त वेळ थांबू नका, नदीतली जागा चांगली नाही. मी थोडंसं हसलो आणि आईला म्हणालो, आई तसं काही नसतं ग. आणि आम्ही घराच्या बाहेर पडलो. रात्रीचे 10 वाजले होते. आम्ही 3-4 मित्र मिळून थेट नदी गाठली. पाऊस कमी असल्यामुळे नदीचा खळखळणारा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. आम्ही सगळे नदीत उतरलो. नदीचे पाणी काही जास्त नव्हते, त्यामुळे बॅटरीच्या प्रकाशामध्ये पाण्याचा तळ दिसत होता. आम्ही सगळ्यांनी एक एक बॅटरी हातात घेतली आणि आम्ही खेकडे आणि मासे शोधायला सुरुवात केली. जवळजवळ अर्धा ते 1 तास गेला, पण आम्हाला ना मासा ना एक खेकडा दिसला. आम्ही खूप कंटाळून गेलो, पण थोडा वेळ थांबायचं ठरलं. आम्ही पुढे चालू लागलो. सगळीकडे शांत वातावरण होते. फक्त नदीचा खळखळणारा आवाज आणि आमच्या चालण्याचा आवाज ऐकू येत होता. तेवढ्यात मला एक खेकडा दिसला. मी पकडण्यासाठी पुढे गेलो, पण तो दिसेनासा झाला. मला काही कळेना. मी मित्रांना म्हणालो की मला एक खेकडा दिसला, पण तो गायब झाला. ते माझी मस्करी करायला लागले आणि हसू लागले. आम्ही थोडं अंतर पुढे गेलो. पुन्हा मला एक खेकडा दिसला. मी थोडं त्याच्याजवळ गेलो, तसा तो पुन्हा गायब झाला. मला आता काही कळेना. मला काहीच सुचेना. असं माझ्यासोबत का होतंय? मी यावेळेला कुणाला काही न सांगता पुढे जात राहिलो. सगळे मित्र थोडेसे पुढे गेले. मी थोडा पाठी राहिलो होतो. मी हळूहळू त्यांच्या पाठून जात होतो. तेवढ्यात माझी नजर नदीच्या काठावर असलेल्या दगडावर पडली. मी थोडा अजून जवळ गेलो आणि पाहतो तर काय, त्या दगडावर एक मोठा खेकडा होता. जो खेकडा मला मागच्या 2 टायमाला दिसला होता, सेम तसाच खेकडा होता. पण या वेळेला तो खेकडा गायब नाही झाला. बॅटरीच्या प्रकाशामध्ये त्या खेकड्याचे डोळे चमकत होते. मला काही कळेना. मित्र पण थोडे पुढे निघून गेले होते. मी पुन्हा माझी नजर त्या खेकड्याच्या दिशेने वळवली. अचानक त्या खेकड्याचा आकार वाढू लागला आणि त्या खेकड्याने एका भयानक स्त्रीचे रूप घेतले होते. बॅटरीच्या प्रकाशात त्या स्त्रीचा चेहरा मला स्पष्ट दिसत होता. तिचा पूर्ण चेहरा जळालेला होता आणि ती विचित्र आवाजात गुरगुरत होती आणि एक भयानक हास्य तिचा चेहऱ्यावर होतं, जसं काही तिला तिचं भक्ष्य मिळालं. हे सगळं पाहत असताना माझे शरीर एकदम थंड पडले. माझे हातपाय हालेनासे झाले. असं वाटत होतं की माझे पाय कोणीतरी पकडून ठेवले आहेत.
मी ओरडण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या तोंडून आवाज निघेनासा झाला. मला खूप रडू यायला लागलं. आईची आठवण यायला लागली होती. तेवढ्यात ती बाई माझ्या दिशेने येऊ लागली. मी घट्ट डोळे मिटून घेतले आणि आईची ती गोष्ट मला आठवली. आई म्हणायची की बाळा, किती मोठं संकट असू दे, स्वामींचं नाव घे, सर्व संकट दूर होतील. मी डोळे मिटून स्वामींचं स्मरण करू लागलो. तशी ती बाई जोरजोरात गुरगुरू लागली. तिचा सहवास माझ्या आजूबाजूला जाणवत होता, पण मी माझे डोळे काही उघडले नाही. असाच थोडा वेळ गेला. सगळं काही शांत झालं होतं. तेवढ्यात पाठीमागून माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. माझं पूर्ण अंग शहारून गेलं. मी स्वामींचं नाव जोरजोरात घेऊ लागलो, पण पाठीमागून कोणीतरी माझ्या नावाने मला हाक मारत होतं. मी थोडीशी हिंमत करून डोळे उघडले. पाठीमागे माझे मित्र होते. माझ्या जीवात जीव आला. मी ढसाढसा रडू लागलो. क्षणातच माझ्या डोळ्यावर अंधारे आले आणि मी शुद्ध हरपलो. माझ्या मित्रांनी मला उचलून घरी आणले. माझे अंग तापाने फणफणत होते. आई मला अशा अवस्थेत बघून खूप घाबरली होती. आई माझ्या मित्रांना ओरडायला लागली होती की कशाला गेले तिकडे. मी सांगितलं होतं ती जागा चांगली नाही म्हणून. 2 दिवस झाले, पण ताप काही कमी होत नव्हता. डॉक्टरच्या गोळ्या चालू होत्या, पण ताप काही उतरायचं नाव घेईना. शेवटी आई एका मांत्रिकाकडे गेली आणि मंतारलेलं पाणी घेऊन आली. आईने ते मंतारलेलं पाणी माझ्या अंगावरती शिंपडलं आणि थोडं मला प्यायला दिलं. दुसऱ्या दिवशी मला थोडं बरं वाटू लागलं होतं आणि तापही थोडा कमी झाला होता. मी अंथरुणावरती उठून बसलो आणि घडलेला सर्व प्रकार मी माझ्या आईला सांगितला आणि आईला विचारलं ती बाई कोण होती. आई म्हणाली, काही वर्षांपूर्वी तिथे एका बाईने स्वतःला पेटवून घेतले होते, पण आज पण कोणा ना कोणाला तिथे ती बाई दिसत असते. आईने मला सूप बनवून दिलं होतं. मी शांत बसलो होतो. त्या बाईचा भयानक चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर होता. 5 दिवसानंतर मला थोडं बरं वाटू लागलं आणि मी मुंबईला निघून आलो. आज त्या गोष्टीला 10 वर्ष उलटून गेली, पण अजूनही तो क्षण आठवला की मनात धडकी भरते. पण खरोखरच त्या दिवशी स्वामी माझ्या पाठीशी उभे होते, म्हणून मी वाचलो. तर मंडळी, जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.